क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट
अंतिम षटका दरम्यान शॉटचे डोकूल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तो आवाज निर्माण झाला होता. बॅटला चेंडू ब्रश करत असताना विकेट किपर कडे स्थिरावलाय चेंडू निर्धाव चेंडू धावपल कव्हर. पाचवं षटक अंतिम षटक या पहिल्या इनिंगची सांगता करणार आहे षटकाडी. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी स्ट्राईक एंडवरती विक्रांत हे बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतात. 53 धावा आतापर्यंत धावपलकर 2 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न इथे थोडासा ताळमेळ चुकला धावगेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विनायक हा बॅटर बाद होताना पाहायला मिळतो. परंतु विनायक याची कमालीची फटकेबाजी 7 चेंडू 23 धावांची ही झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विनायक या बॅटर कडून ज्या क्षणी संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळाला होता, धावांसाठी संघर्ष करत होता, त्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल झालाय आणि विनायकने संघासाठी 7 चेंडूवरती 23 धावांची ही झंझावाती लाजवाब खेळी आपल्या संघासाठी साकारले आणि रनआउटच्या स्वरूपात विनायक हा बॅटर बाद होताना तो मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळतो. तिसरा धक्का बसलाय. सागिक धाव संख्या 53 धावा धावपलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी पाहायला मिळतो आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वेश धुरत स्ट्रायकिंग इन वरती असतील. अंतिम चेंडूचा खेळ बाकी 53 धावा धावपलकावरती. आव्हानात्मक धावा ठरवणारा हा चेंडू गोलंदाज अमित यांचा राईट अप फॉर द विकेट ते सज्ज होत आहेत. पूर्व टप्प्यात चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग फटका स्पेलिंगला चेंडूचा प्रवास 1 धाव पुढे होईल या चेंडूवरती. सर्वेच्या बॅटमधून आणि एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावपलकावरती 3 गडी बाद होत असताना प्रथम फलंदाजी करतो या सामन्यात साई कृपा क्रिकेट संघ. 55 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय नमा सुपर किंग क्रिकेट संघाच्या विरोधात. या सामन्यादरम्यान या स्पर्धेतील हा पहिला सामना सकाळच्या 17 टॉस जिंकल्यावरती या अनुकूल वातावरणाचा अंदाज घेत असताना खेळपट्टीचा देखील तेवढाच अंदाज घेत असताना क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय नमा सुपर किंग क्रिकेट संघाने घेतला होता. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 5 षटकात रोखण्यात आले 54 या धावसंख्येवरती. आता 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नमा सुपर किंग क्रिकेट संघ. काय घडेल या सामन्यादरम्यान 55 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल, या 55 धावसंख्येपासून रोखला जाईल. या सामन्यादरम्यान नमा सुपर किंग क्रिकेट संघाला हे साधण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचा एक गोड आणि मंजूळ आवाज सन्माननीय प्रदीप देऊळकर सेने जोडले जातील या सेकंड इनिंग दरम्यान. आणि नक्कीच या सामन्याची येणारी इनिंग काय घडेल नक्कीच आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. मान्य केशव केळुसकर यांना की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल सन्मान्य केशव केळुसकर यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सुमित कासेकर सर केशव कोणला
TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा शुभारंभाचा दिवस, शुभारंभाच्या दिवसातली पहिली लढत मैदानावरती नमस्कार किंग विपक्ष श्री साई कृपा या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नमा सुपर किंग ज्या संघाने नाणेफेक जिंकली होती, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघाला 54 धावांवरती रोखलं गेलं. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो श्री साई कृपा या संघाला स्पर्धेचं 6वं पर्व आपण पाहतोय. याची डोळा एक वेगळ्या ढंगात, वेगळ्या नियोजन आयोजनात एक क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेटच्या या 6व्या पर्वामध्ये ॲक्रॅलिक ट्रॉफी ही आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेची गेले कित्येक दिवस चर्चा वेगवेगळ्या माध्यमांवरती अर्थात फोटो, फेसबुक, इंस्टाग्राम वरती ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली, ती क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आज शुभारंभ मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात पाहायला मिळतोय. मालवण आणि मिस्टर गोविंद उर्फ पंटिकेरकर सलामीची बेलीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री साई कृपा संघाचे मनमोहन केळुसकर आणि त्याच्या साथीला वीरेंद्र सारंग ही सलामीची बेलीची जोडी. तर पहिलं षटक योगेश देऊळकर हाताळताना दिसतोय. अर्थात मध्यम गतीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या साइडे राईट ऑफ ओव्हर द विकेट. मधल्या स्टेपरचा चेंडू शॉट्स करेल लेगला. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होताना दिसतोय श्री साई कृपा क्रिकेट संघाचा. प्रतीक पडते याच्या हातामध्ये चेंडू मिसळताना दिसतोय आणि अप्रतिम झेल म्हणावं लागेल. काय सुरुवात झाली आहे TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग मधील. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नक्कीच कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या प्रयत्नात सुरुवातीला हवेमध्ये झेपवला, चेंडूला रोखलं आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात झेल हातामध्ये भिजवताना दिसतोय त्या क्षेत्ररक्षकाच्या. पहिल्या गड्याच्या रूपात यावेळी फलंदाज मनमोहन केळुसकर याला माघारी परतावं लागतंय. श्री साई कृपा संघ मैदानावरती 55 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय tenniscricket.in. श्री संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत त्यांची टीम मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि tenniscricket.in नक्कीच हल्ली 20 लाख सबस्क्रायबर या युट्यूब चॅनलने पूर्ण केले. अर्थात कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्षांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय tenniscricket.in चा. गोलंदाज योगेश यावी सफलता प्राप्त करताना दिसतोय. आता सफलता मिळाली, आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न योगेश देऊळकरचा पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी केली नमा सुपर किंग संघाने आणि 54 धावा धावफलकावर 55 धावांचा पाठलाग आणि 55 धावांचा पाठलाग करताना आघाडीचा बिनीचा फलंदाज मनमोहन केळुसकर हा भोपळाही न फोडता माघारी परतला. चेंडू उजव्या ष्टीवर खाली राहतोय. वेग धरण्यात पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तो यावेळी फसला जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती त्याने पावले टाकले. प्रतीक केळुसकर वीरेंद्र सारंग याला साथ देण्यासाठी योगेश राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी खाली राहिलेले चेंडू, अर्थात ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाज प्रतीक केळुसकर कडे कुठेही उत्तर नव्हतं. तर दुसरा गडी बाद होताना दिसतोय श्री साई कृपा संघाचा. प्रतीक हा दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी श्री साई कृपा क्रिकेट संघासाठी. दोन्ही फलंदाज 0 या धावसंख्येवरती माघारी परतताना दिसत आहेत. अर्थात सुरुवात समाधानकारक म्हणता येणार नाही. एका आत्मविश्वासाने ढिटाईने गोलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज अमित टिकम मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. आघाडीचा बेनीचा फलंदाज वीरेंद्र सारंग याला साथ देण्यासाठी. पहिलं षटक मैदानावरती पाहायला मिळतं. योगेश देऊळकर एका अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय. TSPL पाहतोय तारकर्ली सुपर प्रीमियर लीग. तारकर्ली गावाची आन बान शान आणि अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही
रायडर्स विपक्ष हर्ष 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्मानचे नरेश खराडे तारकर्ली गावचे सुपुत्र आणि यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस होईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सुमेध कासेकर. तर कृष्ण स्टॉम रायडर्स विपक्ष हर्ष 11. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी विक्रांत सारंग याची वर्णी लागत आहे. ती नमा सुपर किंग संघकडनं स्ट्राईक एंडला अमित टिकम, नॉन स्ट्राईक एंड वरती वीरेंद्र सारंग ही जोडी मैदानावरती हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिडऑफ वरती आणि मिडऑफ वरती जो क्षेत्ररक्षक सापळा असेल तिथे चेंडू रोखला जातोय. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. सारंग नक्कीच मुंबई एअरपोर्टला कामाला असलेला तारकर्ली गावचा सुपुत्र. मात्र तारकर्ली प्रीमियर लीग साठी दरवर्षी त्याचं योगदान पाहायला मिळत आहे. संपन्न झाले. कृष्ण स्टॉम रायडर्स विपक्ष हर्ष 11 आणि हे नाणेफेक. नरेश खराडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न झालाय आणि पुन्हा विनंती असेल सन्माननीय नरेशजी खराडे साहेबांना की आपण आसन ठेवा. बस दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाज संरक्षण पाहायला मिळत आहे आणि विलंबाने झालेल्या फेकीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं दुहेरी आणि अमित टिकमच्या साथीला वीरू सारंग. लोअर फुलटा चेंडू यावी आता काही पन्ना उजव्या यष्टीवरती जाऊन केल्याचा अर्थात यष्टा पूर्ण तिसरा गडी बाद होतोय तो श्री साई कृपा संघाचा. सारंग आघाडीचा बिनीचा फलंदाज हाही फलंदाज माघारी परतताना दिसतोय आणि संघ यावी संकटात पाहिलं मिळतोय. श्री साई कृपा संघ टोपलेल्या बोर्डिंग मैदानावरती दिलीप बांदेकर मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. संघ यावी कठीण अर्थात प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. नाममात्र 5 दिलीप बांदेकरची पावलं रोगे. त्यानंतर टेनिस क्रिकेट ची टीम प्रशांत, कॅमेरामन आदित्य कडव याचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. या मैदानाकडे अर्थात दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज विकेट सारंग. स्ट्रायकरच्या दिशेने दिलीप बांदेकर, नॉन स्ट्रायकर वरती अमित टिकम 2 चेंडूंवरती 2 धावा.
तर दिलीप बांदेकर यावेळी ऑन स्ट्राइक वरती राईट अप ऑन द विकेट. फुलरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक जातोय वेगाने, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने दिलीप बांदेकर आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धाव फलक एकने पुढे सरकला, तो नाममात्र 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक अर्थात 5 षटकांमध्ये 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो श्री साई कृपा या संघाला अर्थात ती फायटिंग फ्लाइंग स्टार्ट किंवा धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळाली नाही. आघाडीचे सलामीवीर झटपट माघारी परतले. योगेश देऊळकरने कमाल केली, पहिल्या षटकामध्ये 2 गडी पास केले आणि त्यानंतर मात्र विकी सारंग ज्याच्या नावावरती 1 गडी पाहायला मिळाला. लोरफुलटा चेंडू मिड ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मिड ऑफ वरती. मिळतंय श्री साई कृपा संघाकडनं. कुठच्याही फलंदाजाला मैदानावरती स्थिर स्थावर व्हायला दिलं जात नाही, ते गोलंदाजांकडनं आणि गोलंदाजांचा बोलबाला वरचष्मा पाहायला मिळतोय नमा सुपर किंग क्रिकेट संघ मालक राजेश तांडेल याच्या हातामध्ये चेंडू विसरताना आपल्याला पाहायला मिळतो. तो अँगल नेक्स्ट मॅचला लागेल. कुणाल शिरोडकर नवीन फलंदाज मैदानावरती श्री साई कृपा संघाचा दिलीप बांदेकर याला साथ देण्यासाठी विक्रांत सरंग सफलता मिळवतोय. आत्मविश्वास दुणावला जाईल तो गोलंदाज विक्रांत सरंग राईट अप ऑन द विकेट. बॅकफुटला जातोय, चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये टोलवलं जात आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावसंख्येकडे आणि त्यानंतर मात्र दुहेरी धावेकडे मोर्चा पाहायला मिळाला. तो दिलीप बांदेकर आणि त्याच्या साथीला फलंदाज कुणाल शिरोडकरच्या साथीने 3 धावा तिहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. संघ अजूनही पिछाडीवर पाहायला मिळतोय. 5 षटकांमध्ये 55 धावांचा पाठलाग. क्रिकेटमध्ये भागीदारी खूप महत्वाची असेल, ती भागीदारी पाहायला मिळाली नाही श्री साई कृपा संघाकडनं. अर्थात नमा सुपर किंग संघाचे गोलंदाज योगेश देऊळकर, त्यानंतर विकी सरन कमाल गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि फलंदाजांना गोठून आतापर्यंत 4 गडी बाद केलाय. नाममात्र 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग. विकी सारंग ज्याने 18 चेंडूंवरती 26 धावा पटकावल्या, 1 षटकार 2 खणखणीत चौकारांचा समावेश आणि स्ट्राईक रेट पाहिला तर 144.4 या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज येतोय सर्वेश धुरत. अर्थात या गोलंदाजाकडे वेग भन्नाट आहे. अचूक लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न राहील तो या सामन्यामध्ये. टप्प्याचा चेंडू शॉट फुल करण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक होत नाही. चेंडू आणि बॅट मध्ये एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने कुणाल शिरोडकरच्या खाते एकेरी धाव ती जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येने धावसंख्या एक डबल डिजिट मध्ये यावेळी पंच धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय.
श्री साई कृपा संघाकडून. यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक यतीन याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. 5वा गडी बाद होतोय आणि मैदानावरती आता मात्र यावेळी श्री साई कृपा क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने फसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 11 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणाची आवड ही अजून वरच्या दर्जाची पाहायला मिळते. नमा सुपर किंग संघाकडनं प्रथम फलंदाजी केली होती. 54 धावा बनवल्या. 55 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय श्री साई कृपा संघाकडनं. पण तो पाठलाग यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण 5 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. तो श्री साई कृपा संघ यावेळी निराश हताश मनाने दिलीप बांदेकरला माघारी परतावं लागतंय आणि दिलीप बांदेकरची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार साहिल टेमकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल शिरोडकर साहिल टेमकर ही जोडी मैदानावरती अर्थात संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. सर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका निघतोय. मिड विकेट वरती झेल टिपण्याची नामी संधी. यशस्वी झेल म्हणावं लागेल. संघाचा तारणहार कर्णधार हाही माघारी परतताना दिसतोय आणि 6वा गडी बाद होतोय श्री साई कृपा संघाचा. विकी सारंग याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. नमा सुपर किंग संघाचं जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर क्षेत्ररक्षण हे उच्च दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं मैदानावरती. गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण आणि त्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाचे 6 फलंदाज गारद केले जात आहेत. अवघ्या नाममात्र 11 या धावसंख्येवरती पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तसा मात्र इथं श्री साई कृपा संघ मैदानावरती कोलमडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 11 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती अनिकेत केळुसकर यावेळी मैदानात दाखल होताना दिसतोय. अनिकेत आचरेकर प्रत्येक षटकारास VC स्कुबा डायव्हिंगचे मालक सन्मान श्री उदयजी परब चुनवरे यांच्याकडून शीतपेय. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. या स्पर्धेची आपण गेली कित्येक दिवस कित्येक महिना चर्चा आपण पाहतोय. फोटो त्याचप्रमाणे रील्स आणि नक्कीच तारकर्ली गावचे सुपुत्र प्रतीक कुबल यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण यावेळी चेंडू डाव्या स्टेवरती चेंडू जातोय शॉर्ट लॉंग लेग वरती. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 12ला 6. 55 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय मालवणच्या या आलिशान टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती. क्रिकेटचा महासंग्राम TSPL आपण पाहतोय. तारकर्ली सुपर प्रीमियर लीगचा थरार. सर्वेश धुरत राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची किनार घेतोय यष्टिरक्षक परेश लोणेच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं तर निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती सर्वेश धुरतच्या गोलंदाजीवरती. तिसरं षटक आपण पाहतो ते राईट आर्म ओव्हर द विकेट सर्वेश. यावेळी डाव्या स्टेवर फुलरलिनचा चेंडू येतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे ज्याने चेंडूवरती ताबा मिळवलाय आणि एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 13-6 गाड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघ पिछाडीवर बॅकफुटवरती पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती 42 धावांची आवश्यकता असेल श्री साई कृपा संघाला. तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 पर्व 6वा आपण पाहतोय. तारकर्ली गावाची आन बान शान आणि तारकर्ली गावातील सन्मानाची अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा.
6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय एक खास आकर्षण क्रिस्टल ट्रॉफी पहिल्यांदा या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे विजेता संघाला चॅम्पियन जो संघ बनेल त्याच्यासाठी ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. विकी सारंग वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय विकी सारंग. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. धावत संख्या स्थिरावली ती 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडू 42 धावांची आवश्यकता असेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. तो फलंदाजाला अर्थात समीकरण बदललं जात आहे. येणारे 10 चेंडू बनवायचे आहेत 42 धावा. लोअर फुल टच चेंडू मिस टायमिंग फटका. मिड ऑनला चेंडू चकवतोय. त्यानंतर लॉंग ऑन वरती येतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने झपकन फेकी करताना दिसतोय. अर्थात दुसरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसतंय श्री साई कृपा संघासाठी. 14-6 गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला 55 धावांचा पाठलाग. मालवण टोपियोला बोर्डिंग मैदानावरती शुभारंभाची लढत. नमा सुपर किंग विपक्ष श्री साई कृपा. आज तारकर्ली गावातील पूर्ण लक्ष यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेवरती असेल. तारकर्ली गावातील बरेचसे चाकरमणी मुंबईला असतील त्यांचंही लक्ष आज यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेवरती राहील. उजव्या इष्टीवर फुलरलेनचा चेंडू जागच्या जागी खेळण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि इथं मात्र संघ 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या इष्टीवर वाईडश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय फलंदाजाला. विकी सारंग राईट आर्म ओव्हर द विकेट. मध्यम गतीचा गोलंदाज. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू येतोय मिड विकेट वरती. मिड विकेटला पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी आणि परती होताना दिसतंय. अर्थात स्ट्राईक एंड वरती यष्टीरक्षक परेश लोणे आणि मागे संरक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धाव अंजा एकेरी धावसंख्येने 15-6 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. शुभारंभाची लढत आपण पाहतोय. नमा सुपर किंग विपक्ष श्री साई कृपा. नमा सुपर किंग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकला होता. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आणि श्री साई कृपा संघाने प्रथम फलंदाजी केली होती. 54 धावा 55 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय नमा सुपर किंग संघाकडून. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता. इतिश्री करणारं षटक आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर श्री साई कृपा संघाकडून भरत तारी. धावफलक बदललाय. 17-6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. भरत तारी राईट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका. लॉंग ऑन बाउंड्री वरती क्षेत्ररक्षण होईल. अर्थात धाव घेण्याची कुठेही प्रयत्न झाला नाही तो दोन्ही फलंदाजांकडनं. अर्थात देहबोली सांगून जात आहे नमा सुपर किंग संघाचे की हा सामना त्यांच्या हातून निसटताना दिसतोय. सामन्यावरती वर्चस्व गाजवतोय श्री साई कृपा संघ मालवण टोपियोला बोर्डिंग मैदानावर. भरत तारी राईट आर्म राऊंड विकेट. बॉलर बॅक टू फटका. गोलंदाज चेंडूवरती ताबा मिळवतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय. भरत तारी
भरत तरी राईट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाजांमध्ये सुरुवातीला ताळमेळ नव्हता. अखेरच्या क्षणी एकेरी धाव आणि ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 18-6 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय शुभारंभाची लढत. ही विजयी सलामी देण्याचा प्रयत्न श्री साई कृपा संघाचा. पुन्हा एकदा मिड ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी. 7वा गडी बाद होतोय. राजेश तांडेल याच्या हातामध्ये हा दुसरा झेल म्हणावा लागेल. नवीन फलंदाज प्रतीक वालावलकर. तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 पर्व 6वं आणि या 6व्या पर्वाचा आज शुभारंभ मैदानावरती पाहायला मिळाला. घुमडाई ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा सरमसे जिशान खान यांच्या शुभासे हा सोहळा संपन्न झाला. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी भरत तारी. चेंडू उजव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय. विजय संपादन करतोय श्री साई कृपा संघ. प्रथम फलंदाजी केली होती